नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान असं कारल्याचं भरीत दाखवणार आहे. तर मग काय करायचं, हा भाग आणि हा भाग कारल्याचा कट करून घ्यायचा, याचे फोडी करून घ्यायच्या. बी जर असलं तर काढून घ्यायचं. हे कवळे या काही असे तर यामध्ये बी नसतं, अशा कारल्यामध्ये बी जर असलं तर काढून घ्यायचं. ते कारले व्यवस्थित असे कट करून झालेले. ते एक साळण घेतलेली काल टाकायची. कारल्याला थोडंसं मीठ चोळून घ्यायचं. साऱ्या कारल्याला थोडंसं मीठ लावून झालेलं कढाईमध्ये पाणी घेतलेलं थोडं चाळण्यावर ठेवायची. गॅसची आच मोठीच ठेवायची. 5 मिनटं कारले वाफून घ्यायचे. इथं 5 मिनटं झालेल्या ते काढून घ्यायचं. तेल टाकायचं. तेलामध्ये लगेचच हे वाफून घेतलेले कारले टाकायचे. गॅसची आच मोठी ठेवायची आणि परतत राहायचं. हे परतत असताना तसं बारीक करत राहायचं याला कारल्याला. हे व्यवस्थित असं बारीक झालेलं काढून घेऊ. आता थोडेसे शेंगदाणे यावर किंचित तेल परतून घ्यायचे. तर शेंगदाणे थोडेच घेतलेले, तीळ जास्त घ्यायचे. तीळ टाकायचे, भाजून घ्यायचं. हे भाजून झालेले तर थंड झाल्यानंतर मिक्सरला ओबडधोबड असे बारीक करायचे. एकदम बारीक नाही करायचे, थोडे जाडसर कूट करायचा. कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घ्यायचं. तेल टाकायचं. बारीक कट केलेला भरपूर असा कांदा, गॅसची आच मोठी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. तो कांदा व्यवस्थित परतवले गेलेला गॅसच्याच कमी करायचा. आता यामध्ये कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेलं थोडंसं परतून घ्यायचं. यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळ तिखट परतून घ्यायचं. यामध्ये आता हे कारली, बारीक कट केलेले टोमॅटो व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतून घेताना असं बारीक करत राहायचं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं टोमॅटो मऊ पडायला सुरुवात होते. हे व्यवस्थित असं बारीक झालेलं. यामध्ये आता हे हिरवे मटार व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. वाटाणे परतत असताना एका पद्धतीने बारीक करून घ्यायचं. आपण जसं वांग्याच्या भरताना करतो त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं. यामध्ये आता हे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आवडीनुसार टाकायचे. परत मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा. यावर भरपूर अशी कोथिंबीर, छान असं चटपटीत